नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली। आज खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्याने व्हिडिओ बनवत आहे मी। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे केशरचे मस्त रसरशीत आंबे आणि त्याचा आता बनवणार मिल्क शेक, मँगो मिल्क शेक। तर स्वच्छ आंबे धुवून घेऊया। बघा मस्त आंबे आहेत टप्परे। तर खूप दिवसांनी मंडळी व्हिडिओ कशासाठी बनवला तर माझी तब्येत बरी नव्हती आणि गरमी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे नाही जमलं मला बनवायला। तर इथे मी आता हे आंबे कापून घेऊया मस्त। तर त्याची स्लाइस करून घेते मी, पण काय गरज नाही आहे कारण मिक्सरलाच लावायचं आहे आपल्याला हे पल्प काढून। तर इथे मी बारीक आंबा हे करून घेतला आहे। बघा किती मस्त रसरशीत आंबा आहे। तर आता हा सर्व मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये तुम्ही असंच काढून घेतला तरी चालेल, आपल्याला बारीक करायचाच आहे। तर मी हा आंबा सर्व काढून घेते। तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोडधोड बनवूया म्हटलं, कारण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवला नाही ना। तर म्हटलं काहीतरी गोड असं आधी पहिलं बनवूया आणि व्हिडिओ बनवायचा, म्हणून मी हे बनवलं। तर इथे हे 2 आंबे घेतलेले आहेत, जास्त बनवला नाही मी। तर 2 आंबे घेतले आहेत, त्याच्यासाठी हा 1 पेला दूध टाकलेला आहे। तर दूध टाकून आता 2 ते 3 चमचे साखर टाकायचे, कारण हा केशरचा आंबा आहे, खूप गोड आहे, त्याच्यामुळे मी साखर थोडी कमी टाकली। आणि हे क्रीम आहे मिल्कचं, अमूलचं। तर हे पण आपण गोडच असते, कारण कसं दूध आटवतात आणि त्याचं हे बनवलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल। तर हे गोड असते। तर ते मी 2 ते 3 चमचे टाकून घेतलेले आहे। आणि इथे मी वेलची पण टाकून घेतलेली आहे, स्वाद चांगला येते त्याच्यासाठी। 4-5 बदाम काजू घेतलेले आहेत। आणि आता आपलं मिल्क शेक तयार आहे। तुम्हाला पाहिजे तर अजून पातळ करू शकतात, त्याच्यात साखर वाढवू शकतात, पण मी हे जाडसरच बनवलेलं आहे। तर इथे मी ग्लासामध्ये काढून घेत आहे, छान तुम्हाला दाखवण्यासाठी। तर इथे बघा कसं मस्त मँगो शेक, मिल्क शेक तयार आहे। तर इथे आंबा पण मी बारीक कापून घेतलेला आहे, ते वरती थोडंसं सजावटीसाठी टाकण्यासाठी। तर इथे मी हा आंबा पण टाकून घेत आहे बारीक केलेला। तर मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनही दाबा नोटिफिकेशनसाठी। तर इथे मी काजू आणि 2 बदाम असे बारीक कापले आणि त्याचे कापी करून मी सजावटीसाठी वरती टाकले आहेत। तर मँगो शेक, मिल्क शेक मस्त झालेलं, कमी पडलं घरामध्ये, पण असू द्या, नेक्स्ट टाईम पुन्हा बनवू। तर हा व्हिडिओ शेअर करा मंडळी। खूप दिवसांनी म्हणजे 1-1.5 महिन्याने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इच्छा का नाही होत, तर सबस्क्राईब करत नाही, शेअर करत नाही।